तेरे मेरे सपने यही बंद आंखों के ताले में है, चाबी कहाँ ढूंढे बता, वो चांद के प्याले में है, और सपने वो दिखाए बस कहना बस यही, मैं तेरे काबिल हूँ या तेरे काबिल नहीं, मैं तेरे काबिल हूँ या काय 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 बोल ना. कामात आहेस? चेहरे पे स्माइल, मुंह में मिठास, क्या बात है? अरे काही नाही, ऍक्च्युली सौम्याचा फोन आला होता. त्यात काय नवीन आहे? अरे दिवसभर मी कामामुळे तिला फोन करू शकलो नाही ना, म्हणून रागवली होती माझ्यावर. क्या बात है सुम्या, प्रेम घट्ट होण्याची लक्षणं सुरू झाली आहेत. बढिया आहे. अरे काय बढिया, त्या दिवशी आमची डेट फिसकटली होती ना, आपण सगळे भेटलो नव्हतो का? हा हा, त्याचं काय करावं ते कळत नाही आता. ऐ सुम्या, एक काम कर, आता तू तिला सरप्राईज दे. तिला माझ्या बिनसंसारी बाबांच्या मठात घेऊन जा, खूप खुश होईल ती. थँक्यू. सॉरी, कंटिन्यू. तू लक्ष देऊ नको. एक काम कर ना, मी उद्या कॅफे लवकर बंद करतो. तू तिला कॅफेवर घेऊन ये, तुम्ही एन्जॉय करा. अरे बघ, सगळी अरेंजमेंट मी करतो. कॅफे, अरे मैं हूं ना, क्यों टेंशन ले रहा है? सुम्या हो जाएगा. ओके, थँक्स यार. काय लिहितोय रे? अरे इंटरव्ह्यूची तयारी करत असेल, अजून काय? विनया, गुड. काळजी. मन शांत, विचार शांत, जीवन समृद्ध. हे काय काय करतोयस तू? हा जग केल्याने पॉझिटिव्हिटी येते. विनया, अक्कल आहे का? सगळं जग पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्हिटी गोष्ट आपण क्रिएट करतो. एक्झॅक्टली. आपण क्रिएट केलेल्या निगेटिव्हिटी पासून दूर राहण्यासाठीच मी हे करतोय. गुड नाईट. तू करत राहते. शक्य, शक्य, अशक्य. ह्या जपाची ऑडिओ कॅसेट आहे, तुला काय काय काय? काही नाही, काही नाही, मी कॅसेट घेऊन येतो तुझ्यासाठी. हा हा, लोटा. संजय, आपण ना मुलांसाठी माइंड गेम असणारी खेळणी घेऊया. हा, हो बरोबर बोलतेस तू. की त्यांची ना मेंटल ग्रोथ होण्याकडे आपण लक्ष द्यायला हवं, नाही का? करेक्ट. आपण रजनीशबाईंच्या दुकानात जाऊ आणि मुलांसाठी खूप खेळणी घेऊयात. चालेल ना, त्यांच्याकडे व्हरायटी पण असते आणि रिझनेबल पण असतात. अरे तुम्ही सुमितचा फोन. ते घेऊ नकोस. आपण काम करतोय ना. हे गप रे. अरे काय तुझं? हा बोल. काय करतेस? अरे मी ते मुलांसाठी ना. अरे वा, एवढ्या लवकर प्लॅनिंग पण सुरू केलं? सुमित, मार कशाला तू? वा, म्हणजे तुझ्या हातचा मार खाणं सुद्धा मेजवानीच असेल. माझा हात खूप लागतो. हे खरं आहे बरं का? तू ऐकतोय का? हो, बाजूला बसलाय. काय ना, तो अधून मधून माझ्या हातचे फटके खात असतो ना, म्हणून. अधून मधून नाही रे, दिवसातून 2-3 फटके तरी ठरलेलेच असतात.
बोल सुमित, काय झालं? मी फोन अशा करता केला होता तुला की आज संध्याकाळी तू कॅफेवर येशील का? कॅफेवर? हा, म्हणजे सगळे भेटणार आहेत, काहीतरी डिस्कस करायचं, आय डोंट नो. तर सगळ्यांना असं वाटत होतं की तूही यावंस, तर येशील ना? ठीक आहे, येते. पण किती वाजता? 8 वाजता. ओके, ठीक आहे, येते. पण काही सिरियस इश्यू? नाही नाही अगं, सिरियस काही नाही, आणि असं फोनवर नाही सांगता येणार. तू प्रत्यक्ष ये ना, मग भेटून बोलू. म्हणजे नक्की ना, काही सिरियस इश्यू नाहीये ना? नाही, काही सिरियस नाही. ठीक आहे, येते, संध्याकाळी भेटू. ओके, भेटूयात मग. बाय बाय. तर आपण कुठे होतो? कॅफेत. संजय, अरे काम कर, नाही तर अजून फटके खाशील. याला काय अर्थ आहे यार? अभया, अरे येते ती. कोण येते? कोण होते? सौम्या येते. कशाला? अरे आपला सुमित सौम्याला सरप्राईज डेट देणार आहे. तुला आठवतं, तू सुद्धा मला लग्नाआधी सरप्राईज डेट दिली होतीस. कसं विसरेन? गार्डन रेस्टॉरंटला गेलो होतो ना. हा बाबडू, आपण बीच फेसिंग रेस्टॉरंटला गेलो होतो, रिमेंबर? हा, ती पण भारी होती. ऐक, चल. आय रिमेंबर. आणि तू माझ्याकडनं प्रॉमिस घेतलं होतंस घरी जाऊन लग्नाबद्दल बोलायचं आपल्या. हा, हो ना, हो ना. हो, आणि माझा गोलू घाबरत घाबरत का होईना पण बोलला लग्नाबद्दल. बोललो होतो. बोलला. एक मिनिट, जरा विषय नाही निघाला की झाले सुरू. तुमच्या दोघांचं झालंय की नाही? किंवा त्यांचं अजून व्हायचंय की नाही? ठीक आहे, सॉरी सॉरी. बरं आता सांग, तुम्ही सौम्याला सरप्राईज डेट साठी नेमकं कुठे नेणार आहे? हा, आपल्या कॅफेत येणार आहे. काय सांगतो? मग बरं, ऐक, सौम्या बरोबर 8 वाजता कॅफेत येणार आहे. आपण 7 वाजता कॅफे बंद करायचा. बंद करायचं. बंद. ओके सर. किरण, कॅफे बंद करायचं 7 वाजता. बंद. काय? मी मेन्यूचं बघते. हा, लवकर. केवढा विचार केला. सुम्या, परीक्षा. काय बघतोय रे? कुठं काय? खो खो बघतोय. खो खो? मगापासून डोळ्यापासून बघतोय की माझ्याकडे. तुला कसं कळलं तुझ्याकडेच बघतोय म्हणून? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तूच कशाला बघते? तूच नको की बघू. मग मी बघीन नाही तर काय पण करीन. मी पण बघेन नाही तर काही करेल. तुला असं आवडतं नको. या ना प्लीज. बरं आहे. मी तुम्हाला बघायला नाही आले, विचारायला आले. का वागताय तुम्ही असं मिस्टर विनय? का असं करताय? आधी मडकं आणि आता मान मोडून ठेवलीये. तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही जे काही करताय ते ॲबनॉर्मल आहे म्हणून? मॅडम, पण मी नॉर्मल राहावं म्हणूनच बिनसंसारी बाबांचे मार्ग फॉलो करतोय. पण तुमच्या या वागण्यामुळे मला आकांक्षा मॅडमना फोन करून सांगायची काय गरज होती? त्या इकडून काय काय बडबडून गेलं तुला माहितीये? म्हणजे ती आली होती? हो. तू त्यांना नको ते सांगतोस आणि माझ्या भक्ती मार्गात अडथळा निर्माण करतोस. बाबांमुळे आमच्यात सगळं नीट होणार होतं, तुझ्यामुळे पुन्हा फिसकटलं. यू आर मॅड. आय एम मॅडली इन लव्ह विथ यू. सुमित,
हा क्षण मी कधीच नाही विसरणार.